नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो, सचिन राठोड किसुला ऑफिशियल यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। शेतकरी बांधवांनो, येणारी 20 मे ही तारीख आपल्या लक्षात असू द्या आणि ही शेवटची संधी आहे। जर आपल्याला विविध योजनेअंतर्गत लाभ घ्यायचा असेल तर आपल्याकडे हे डॉक्युमेंट असणे अनिवार्य आहे। चला तर आपण बघू हे कोणते डॉक्युमेंट आहे। शेतकरी बांधवांनो, आपल्याला जर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता मिळवायचे असेल त्याचप्रमाणे PM किसान सन्मान निधी योजना ह्या योजनेचा हप्ता मिळवायचे असेल, आपल्याला पीक विमा मिळवायचे असेल तर हे डॉक्युमेंट आपल्याकडे कंपल्सरी असणे गरजेचे आहे। यामध्ये शेतकऱ्याविषयी शेतकरी योजना असो, शेतकरी बी बियाणे असो, इतर योजने महाडीबीटीतून जी योजना आहे त्या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी हे डॉक्युमेंट असणे गरजेचे आहे। तसेच शेतकऱ्यासाठी सरकारी योजना आणि सरकारी अनुदान यासाठी हे डॉक्युमेंट अनिवार्य करण्यात आले आहे। शेतकरी बांधवांनो, हे कोणते डॉक्युमेंट आहे तर फार्मर ID, ॲग्रिस्टॅक वरून आपल्याला किसान कार्ड हे आपल्याला नोंदणी करणे गरजेचे आहे। ही नोंदणी 20 मे शेवटची तारीख देण्यात आलेली आहे। शेवटच्या तारखेची वाट न पाहता ज्या शेतकरी बांधवांनी किसान कार्ड काढलेले नाहीत त्या शेतकरी बांधवांनी त्वरित आपले किसान कार्ड काढून घेणे आणि आपल्याला जो मिळणारा सरकारी योजनेचा लाभ आहे तो लाभ आपण मिळवू शकता। नाहीतर आपण कार्ड नोंदणी नाही जर केले तर आपल्याला कुठल्याही योजनेचा लाभ मिळणार नाही। फक्त याच शेतकरी बांधवांना सरकारी योजनेचा लाभ मिळू शकतो जे शेतकरी बांधव ॲग्रिस्टॅकवरती किसान फार्मर ID नोंदणी केलेले आहे आणि ज्या शेतकरी बांधवांचे किसान फार्मर ID तयार झालेले आहे त्या शेतकरी बांधवांना इथून पुढे सर्व सरकारी योजनेचे लाभ मिळणार आहे, अन्यथा लाभ बंद होणार। शेतकरी बांधवांनो, आता कोणत्या शेतकरी बांधवांचं लाभ बंद होणार आहेत? जे शेतकरी बांधव ॲग्रिस्टॅकवरती आपली नोंदणी करणार नाही त्या शेतकरी बांधवांचे लाभ ही कायमचे बंद होणार आहे। जे शासनातर्फे, राज्य शासन व केंद्र शासनातर्फे जे शेतकरी बांधवांना लाभ मिळणार आहेत ते लाभ ज्या शेतकरी बांधवांनी किसान कार्ड काढलेले नाही त्या शेतकरी बांधवांना कुठल्याही योजनेचा लाभ मिळणार नाही। फार्मर ID नोंदणी कशी करावी? शेतकरी बांधवांनो, फार्मर ID नोंदणी करण्यासाठी आपल्याला आपल्या जवळील CSC सेंटर व आपले सरकार सेवा केंद्र व कृषी सहाय्यकाच्या माध्यमातून आपले कागदपत्र देऊन आपल्याला व्यवस्थितरित्या शेतकरी फार्मर ID ॲग्रिस्टॅकवरती नोंदणी करणे गरजेचे आहे। सर्व शेतकरी बांधवांना एक कळकळीची विनंती आहे, आपला लाभ जर आपल्याला मिळवायचा असेल तर आपण फार्मर ID नोंदणी लवकरात लवकर करून घेणे गरजेचे आहे। धन्यवाद शेतकरी बंधू आणि भगिनींनो, शेतीविषयक असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आपण सचिन राठोड किसुला ऑफिशियल यूट्यूब चॅनलला भेट द्या आणि आपण जर या चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबा आणि इतर गरजू व्यक्तीपर्यंत आपल्या व्हिडिओची लिंक पाठवून आपल्याला सहकार्य करा।